प्रेक्षकांनो, आधी तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी एक लाईक करून टाका, कारण मी दिलेला अंदाज 113% खरा ठरलाय। आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात की अर्जुनने सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र फायनली बघितलंय। आजचा भाग धमाकेदार, टू मच आणि सुपर्ब आहे। आता नेमकं काय झालंय सुरुवातीपासून बघा। प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे 14 सप्टेंबरच्या भागामध्ये धमाका झालाय। आता बघा अर्जुनने त्या प्रियाला काल साडी दिलेली असते प्रतिमा आत्याची। तो आता तिला म्हणतो, हे घे तुझ्यासाठी तुझ्या आईची स्पेशल साडी। आता ही प्रिया मनात विचार करते, हा जरा येडा झालाय का अर्जुन? अरे माझ्या आईची ती जुनी पुराणी साडी मी कशाला घेऊ त्या अर्ध्या मेंदूवाल्या बाईची? कशाला ही साडी आणली आहे त्याने? पण आता अर्जुन मनात विचार करत असतो, ही आता साडी घेणार नाही आणि आता कळेल मिसेस सायलींना की मी काय म्हणत होतो ते। आता अर्जुन तिच्याकडे सारखा निरखून बघत असतो आणि म्हणत असतो, काय झालं ग प्रिया, तुझ्या आईची साडी तुला नाही आवडली का? नकोय काय ग प्रिया, तुला नकोय का साडी? आता त्यावरती आता ही अस्मिता म्हणते, अरे अर्जुन तू प्रतिमा आत्याची साडी का देतोयस तिला? आता लगेच प्रिया इथे पलटी मारते बरं का प्रेक्षकांनो। आता ती लगेच म्हणते, अगं अस्मिता असं काय बोलतेस, माझ्या आईची साडी आहे ती, अगं किती मऊ आहे माझ्या आईची साडी। आता ही जेव्हा मी पांघरून घेऊन झोपेल ना तेव्हा मला असं वाटेल की मी माझ्या आईच्या कुशीत झोपलेली आहे। खरंच रे अर्जुन, खूप खूप थँक्यू हं। आणि मला ना खरं तर कळतच नाहीये, म्हणजे मी जर थोड्या वेळ थांबले ना इथे तर साडीत गुदमरेल मी, नाही तर मला रडू येईल रे अर्जुन। आता ही सायली तिला अशी निरखून बघत असते प्रेक्षकांनो, आणि अर्जुन सुद्धा आता ती पटकन गळ्यात पडते आणि चान्स मारते आणि म्हणते, थँक्यू हं अर्जुन, परत एकदा थँक्यू सो मच। मी आता जाते माझ्या खोलीत। आता असं म्हणून ती निघून जाते आणि आता ही अस्मिता म्हणते, थांब ग थांब, मी सुद्धा आले तुझ्यासोबत। प्रियाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघा प्रेक्षकांनो, कमाल काम करते ही पोरगी मला फार आवडते। अर्जुन सायलीकडे असा बघत राहतो ती जेव्हा गळ्यात पडते तेव्हा। असो, पण आता ती तिच्या खोलीत निघून जाते आणि अर्जुन विचार करतो, अरे यार हिने साडी घेतलीच, प्लॅन फ्लॉप झाला माझा। पण सायली ते वाक्य ऐकते आणि म्हणते, प्लॅन फ्लॉप झाला? हे प्रियाला ती साडी देऊन नेमकं काय सिद्ध करणार होते? अर्जुनला जे सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालंच नाही प्रेक्षकांनो। पण आता पुढे बघत राहा तुम्ही, फार मजा आली आहे आजच्या भागामध्ये। ऍक्च्युली ना ते थोडं सेन्सिबल दाखवतायत आता, म्हणजे आता ते लाईनला लागतीये मालिका असं म्हणायला हरकत नाहीये। आता पुढे बघा महिपत आणि नागराजचं दाखवलंय त्यांनी सीन। महिपत कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो, अहो साहेब करा ना काहीतरी, अहो कुठलाच निकाल लागला नाही बघा, त्या जागेवरचा निकाल अजून लागत नाहीये, अहो बघा ना साहेब तेवढं नाही, त्या जागेवरचा स्टे हटला तर आपण आपल्या रिसॉर्टचं काम चालू करू ना, अहो गरिबासाठी तेवढं करा, अहो तुमच्यावर अवलंबून आहे आम्ही, हातामध्ये अंगठ्या पाक एवढ्या आहेत आणि म्हणे गरीब। तसंही असेच लोक स्वतःला गरीब म्हणता म्हणा। असो, तर आता हा नागराज इकडून तिकडे चक्रा मारत असतो। मग महिपत म्हणतो, काय नागराज शेठ शतपावली करताय काय, काय झालंय काय? नाही म्हणजे सुभेदारांच्या घरी मोदक जास्ती खाल्ले का काय? अपचन झालेलं दिसतंय, देऊ का अपचनावरचं औषध, हे घ्या। नागराज म्हणतो, अरे महिपत, अरे अपचनच झालंय मला, पण त्या प्रियाच्या वागणुकीचं झालंय। ती मूर्ख पोरगी आहे ना, इतकी विचित्र वागत असते सगळ्यांसमोर। आता मला ना शंका यायला लागली आहे, ती सुभेदारांच्या घरात तन्वी म्हणून किती दिवस टिकेल देवासच ठाऊक। महिपत तू बघ, ती काही ना काही गोंधळ घालणार आहे, तोंडावर आपटणार आहे ती पोरगी आणि मग आपल्याला फसवणार आहे ती। आता महिपत म्हणतो, अहो नागराज शेठ तुम्ही थोडं शांत व्हा आणि जरा शांततेत खाली बसा। अहो बसा, बसा। हे बघा नागराज शेठ, तुम्ही ना महिपत शिखरेच्या घरात आहे आणि तुमच्या डोक्यात त्या सुभेदारांच्या घरातल्या ठळक बातम्या चालू आहे, त्या बंद करा आधी। नागराज म्हणतो, अरे महिपत कसं बंद करू मी विचार करणं, ती प्रिया किती विचित्र वागते, मला किती टेन्शन येतं रे। अरे ते पोरीला कळत नाही का सावधगिरीने वागायचं, ही वेळ विचार करून वागायची आहे, किती टेन्शन आहे माहितीये तुला? अरे सायली आणि प्रतिमा वहिनीचा बॉन्ड एकदम स्ट्रॉंग व्हायला लागलाय। अरे म्हणजे सगळेजण आता गमती गमतीत म्हणतात बरं का की या दोघी मायलेकी दिसतात, मायलेकी असल्यासारखं वागतात, पण तुला माहितीये केवढं टेन्शन येतंय मला? म्हणजे हे सगळं त्यांच्या समोर जर खरं आलं ना तर बघ तू, म्हणजे ते येणारच आहे त्या प्रियामुळे। ती प्रिया जर असं वागतच राहिली ना की त्यांना हे नक्की कळणार की सायली आणि प्रतिमा एकमेकींच्या सख्या मायलेकी आहेत म्हणून। आता हा महिपत विचार करतो थोडा आणि म्हणतो, त्या प्रियाला त्या सुभेदारांच्या घरी ठेवलीच कशाला? अरे तेवढीच रिस्क कमी होईल ना आपली, घेऊन या तिला पुन्हा परत घरी।
आता नागराजाला उत्तर देत म्हणतो, अरे सगळेजण विचारतील ना की या तन्वीची आई सुभेदारांच्या घरात आहे, तन्वी कशाला गेली परत घरी, मग काय उत्तर देणार आहे तिथे आम्ही महिपत. अरे नाही रे बाबा, अरे जोपर्यंत आपले हात दगडाखाली आहेत ना तोपर्यंत प्रियाने तिथे राहायला हवं. आता हा महिपत म्हणतो, नागराज शेठ आता तुम्ही थोडं डोक्यावर बर्फाची लादी ठेवा. आता आपलं ठरलंय ना, अर्जुन आणि किल्लेदारांचं लक्ष पाहिजे ना आपल्याकडे. झालं तर मग अरे त्या प्रियाच्या बाबतीत ना जरा टेन्शन घेऊ नका तुम्ही, शांत बसा आणि देवाला प्रार्थना करा की त्या घरामध्ये ती प्रिया शांत बसल, म्हणजे आपण इथं शांतपणे जगू शकू. आता नागराज जरा वेळ विचार करतो आणि म्हणतो, अरे महिपत पण काही गडबड करून ठेवली त्या प्रियाने आणि त्या सगळ्यांना कळलं की ही खरी तन्वी नाहीये, खोटी तन्वी आहे, तर आपण दोघं काय करणार आहोत. जर आपला प्लॅन उघडकीला आला तर काय करायचं आपण महिपत, काही विचार केलायस का तू. आता महिपत पण विचार करायला लागतो. पण आता बघा प्रेक्षकांनो, हा सीन पण एकदम बेस्ट आहे. आता हा अर्जुन या सायलीला अगदी प्रूफ दाखवतो की कशी ती तन्वी नाहीये. आता ही सायली येऊन म्हणते, सर तुमचं नेमकं चाललंय काय हो, तुम्ही या तन्वीला कशाला साडी दिली प्रतिमा आत्याची, आणि काय नेमकं सिद्ध करायचं होतं तुम्हाला. अर्जुन म्हणतो, होता माझा प्लॅन होता पण तो फसलाय. सायली म्हणते, तुम्ही नीट सांगाल का मला. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना मिसेस सायली की प्रिया खरी तन्वी नाहीये, मला तेच सिद्ध करायचं होतं म्हणून मी तिला प्रतिमा आत्याची साडी दिली होती. आता सायली म्हणते, असं साडी देऊन काय सिद्ध होणार होतं. आता अर्जुन खूप छान उत्तर देतो आणि म्हणतो, ती तिच्या आईची साडी होती मिसेस सायली. आईच्या साडीला एक वेगळा सुवास असतो, एक वेगळाच फ्रेग्रन्स असतो, जो सुवास ना तिच्या मुलांना कळतो. म्हणजे मी जेव्हा माझ्या आईच्या पदराला हात पुसतो ना तेव्हा मला ना अशी एक वेगळीच एनर्जी मिळते. जेव्हा मी माझ्या आईच्या जवळ, माझ्या आईच्या मांडीवर झोपतो तेव्हा मला तिच्या साडीमुळे खूप सेफ वाटतं. आईच्या कुशीमध्ये ना एक वेगळीच अटॅचमेंट असते. तशीच आईच्या साडीसाठी सुद्धा एक वेगळीच अटॅचमेंट असते मिसेस सायली. पण मला ना पूर्ण खात्री आहे की ती साडी तन्वी मुळीच घेणार नाही, कारण तिला तशी अटॅचमेंटच नाही आहे प्रतिमा आत्याशी. मग आता सायली म्हणते, पण तिने घेतली ना ती साडी, आणि त्याशिवाय ती म्हणाली सुद्धा की या साडीच्या स्पर्शाने मला रडू येईल, आणि ती भावूक पण झाली होती. अहो सर, त्याने काहीही सिद्ध झालेलं नाही आहे. आता अर्जुन पुढे सांगायला जातो की अहो नाही हो मिसेस सायली, मला काय म्हणायचं आहे ऐकून तरी घ्या. सायली म्हणते, आता तुम्ही काही शंका कुशंका घेऊ नका बरं सर, आणि ना तुम्ही आता जरा शांत राहा, तुमची वकिली बुद्धी इथे चालवूच नका. अशा गोष्टींमुळे तुम्ही प्रियाच्या भावनांशी खेळताय. आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, मिसेस सायली, प्रिया आणि भावना हे दोन्हीही शब्द एकाच पारड्यात असूच शकत नाही त्या प्रियासाठी. अहो ती फक्त नाटक करत होती इमोशनल होण्याचं, आणि तुम्हाला खरं वाटलं ते. अहो मिसेस सायली, तुम्ही किती क्यूट आहात. अर्जुन आता असं बोलून पटकन तिचा गालगुच्चा घेतो आणि आता सायलीला जरा लाजल्यासारखं होतं आणि ती तिच्या गालाला अशी हात लावते पटकन, आणि अर्जुन त्याचा हात पटकन मागे घेत म्हणतो, आता म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्हाला अख्खं जगच क्यूट वाटतं मिसेस सायली. नाही म्हणजे अगदी तन्वी सुद्धा नाही. ठीक आहे, त्या तन्वीने माझा आत्ताचा प्लॅन फ्लॉप करू देत, पण ती हे सगळं इमोशनल वगैरे असण्याचं नाटकं करतीये. सायली म्हणते, अरे पुन्हा तेच तेच बोलताय तुम्ही. जी गोष्ट तुम्ही समोरच्याला पटवून देऊच शकत नाही ती गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा का बोलताय. आता बघा प्रेक्षकांना अर्जुन सायलीला काय म्हणतो. अहो मिसेस सायली, नाटक न ऑडियन्स असेपर्यंतच असतं. तुम्हाला आत्ताच्या आत्ता पटवून देतो मी. ऑडियन्स गेला की नाटक आपोआप संपून जातं. चला माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवूनच देतो आता. सायली म्हणते, कुठे कुठे जायचंय. अर्जुन सायलीचा हात धरतो आणि आता तिला तन्वीच्या आणि अस्मिताच्या रूमकडे घेऊन जातो. आता अस्मिता आणि तन्वी दोघी जणी मोबाईल बघत असतात. आता ही अस्मिता काहीतरी ऑनलाईन शॉपिंग करत असते. ती तन्वीला म्हणते, अगं तन्वी बघ काय भारी आहे ना हा लिपस्टिकचा शेड. आता प्रिया म्हणते, मस्त आहे मस्त आहे. अगं विचार काय करतेस, करून टाक ऑर्डर अस्मिता. अस्मिता म्हणते, हो 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 करते हां लगेच ऑर्डर. अस्मिता आता ऑनलाईन ऑर्डर करत असते तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही जण या अस्मिताच्या रूमच्या बाहेर असे येऊन उभे आहेत, आणि प्रिया ती साडी अशी खूप वेळ हातात घेऊन बसलेली दाखवली आहे त्यांनी. आणि आता अर्जुन सायलीला हे दाखवायचा प्रयत्न करतो, बघा बघा ती साडी कशी तिच्या हातात आहे. आणि आता सायली सुद्धा ती बघते ही साडी प्रियाने हातात घेतलेली आहे. मग आता सायली अर्जुनला म्हणते, बघा बरं ती साडी तिच्या हातातच आहे. दोघे जण जरा हळूहळू बोलताय. अर्जुन म्हणतो, अहो
थांबा जरा, बघा पुढे काय होतं ते. आता सायली डोक्याला हात मारते आणि म्हणते, बाई काय करू मी या वकील नवऱ्याचं. आणि अर्जुनला ते वकील नवरा शब्द ऐकून फार भारी वाटतं. असो, आता अस्मिता म्हणते, अगं झाली बरं का डन शॉपिंग, मी 2 लिपस्टिक ऑर्डर केल्या आहेत, एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. प्रिया लगेच म्हणते, अस्मिता किती गोड आहेस ग तू. आता लगेच अस्मिता म्हणते, चल झोपूयात ग, नाही तर डार्क सर्कल येतील ना. प्रियाला काय, फुकटच्या फकट शॉपिंग झालेली बरीच आहे. आता लगेच प्रिया म्हणते, हो 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 चल झोपूया. आता बघा प्रेक्षकांनो, तिने ती हातात घेतलेली साडी दिली फेकून पटकन. आणि आता अर्जुन सायलीला दाखवतो, बघा 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 तिने कशी फेकली साडी. आता सायलीला पण ते बघून आश्चर्य वाटतं आणि सायली अर्जुनकडे बघते. पण आता अस्मिताचं पण लक्ष जातं ना साडी फेकताना. अस्मिता ते बघते आणि म्हणते, तन्वी, अगं तुझ्या आईची साडी तू अशी काय फेकलीस. आता ही लगेच घाबरते. प्रिया ही 1 नंबर चॅप्टर दाखवलेली आहे प्रेक्षकांनो. खरं सांगू का, अशी थोडीफार बुद्धी सगळ्यांमध्ये असायला हवी, पण ती फक्त स्वार्थासाठी नाही वापरू. असो, या चर्चेचा विषय फार लंबा होईल. तर आता प्रिया लगेच घाबरते आणि म्हणते, अगं नाही 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 नाही, मी कुठे फेकून दिली साडी. अगं ती मी माझ्या उशाला ठेवणार आहे. अगं ती ठेवत होते मी तर निसटली ग माझ्या हातातनं. पण काय ना, माझ्या आईची साडी आहे ग ती अस्मिता. अगं अशी कशी फेकून देईल मी. माझ्या आईची साडी असं अंगावर पांघरून घेऊन झोपणार आहे मी. आई, माझी आई करून ती साडी अशी कुरवाळत असते ती. मग आता अर्जुन आणि सायली निरखून बघताय. प्रेक्षकांनो, पिक्चर सुद्धा कोणी एवढा निरखून बघत नाही. असो, आता प्रिया बघते की अस्मिता झोपली आहे आणि मग ती अंगावरची साडी जी आहे ना ती फेकून देते प्रिया. आणि विचार करते, ही जुनाट साडी कशाला दिली त्या अर्जुनने, कोणाच ठाऊक. आणि आता अशी पायाने लोटून देते. आणि मग सायली बघते, तरी सुद्धा सायलीचा किती आंधळा विश्वास आहे नाही चांगुलपणावर. अर्जुन तिला हळूहळू म्हणत असतो, बघा बघा ती खरी तन्वी नाहीये, मी सांगत होतो ना तुम्हाला. आता प्रिया त्या साडीला अशी बाजूला लोटून देते आणि मग झोपी जाते. मनातल्या मनात म्हणते, मला या जुनाट साडीला हात पण लावा असं वाटत नाहीये. आता अर्जुन प्रिया सायलीला बाजूला आणतो आणि म्हणतो, बघा पटलं ना तुम्हाला विश्वास, मी काय सांगत होतो ते. बघितलं ना, बघितलं मी सांगत होतो तेच झालं ना. सायली म्हणते, तिने अशी कशी साडी बाजूला फेकून दिली. आता अर्जुन म्हणतो, कारण तिला काहीच पडलेली नाहीये प्रतिमा आत्याची. तिला काही वाटतच नाही हो आत्याबद्दल, कारण ती मुलगीच नाहीये आत्याची. पण आता सायली म्हणते, असं नका हो बोलू तुम्ही तीनदा. असं जर खरं असतं तर रविराज काकांना नसतं का संशय आला. हे बघा, ती तन्वी आहे, हिने म्हणजे रविराज काकांनी ते सगळे पुरावे पारखूनच घेतले असतील ना. म्हणजे रविराज काकांसारख्या वकिलांना फसवणं काही इतकं सोपं आहे का. अर्जुन म्हणतो, ते तुमचं बरोबर आहे, पण काय आहे ना, सिनियर वकील असण्याआधी एक बाप आहे. वकिलापासनं काही लपवणं कठीण असतंच, पण एक बाप जो 20 वर्षापासनं त्याच्या मुलीची वाट बघतोय, त्याला फसवणं किती सोपं आहे मिसेस सायली, हे तुम्हाला का कळत नाहीये. हा अर्जुनचा मुद्दा मला पटलाय प्रेक्षकांनो, की इमोशनल असलेल्या माणसाला कोणीही इमोशनल फुल बनवू शकतं. सायली म्हणते, तुम्हाला साध्या सरळ सोप्या भाषेत बोललेलं कळत नाहीये का हो. अर्जुन म्हणतो, अरे पण मी काय बोलतोय ते तर ऐकून घ्या. सायली म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. मिस्टर अर्जुन सुभेदार म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा दावा आहे की तन्वी किल्लेदार ही तोतया आहे. अर्जुन म्हणतो, येस राईट. आता सायली म्हणते, पण त्यासाठी तुम्ही जो साडीचा पुरावा सादर केलाय ना, तो बचाव पक्षाला अजिबात मान्य नाहीये. तिने साडी बाजूला फेकून दिली. या एवढूशा पुराव्यावरनं कोणावरही एवढा मोठा आरोप करता येत नाही. आणि केवळ संशयाच्या आधारे कोणावर एवढा मोठा आरोप करणं हे कायद्याला मान्य नाहीये. त्यामुळे अर्जुन सुभेदार, तुम्ही ही केस हरलात असं मी जाहीर करते. सायलीने एक छोटीशी गंमत केली आहे. पण आता अर्जुन म्हणतो, अरे वा, वकील पण तुम्ही आणि जज पण तुम्हीच का. हे तुमचं कोणतं कोर्ट आहे. मग आता सायली म्हणते, उगाचच तुमचे पुरावे झाकण्यासाठी विनोदाची बाजू घेऊ नका. नाही म्हणजे तुमच्याकडे ठोस पुरावे नाही आहेत ना, ते उगाचच झाकू नका. अर्जुन म्हणतो, अरे पण मी सिरियसली सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की ती तुमची प्रिया आहे ना,
ती खरी तन्वी नाहीच आहे. आता ही सायली म्हणते बस करा, पुरे करा, आता खूप झालं तुमचं, आता तुम्ही हे शेवटचं बोललात. आता तुम्ही ना वकील नाही तर गुप्तहेर बनायचा प्रयत्न करताय. हे बघा थांबवा हे सगळं. नाही, रविराज काकांनी जो काही पुरावा परखून घेतलेला आहे तन्वीच्या बाबतीत त्यावर विश्वास ठेवा. हा विषय बंद करा आता. काय ना प्रेक्षकांनो, सायलीच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका. सायलीला असं वाटतं की ही एवढी मोठी गोष्ट अशी डायरेक्ट बोलली तर घरात भांडणं होतील ना, म्हणून ती अर्जुनला म्हणते की आता हा विषय बंद करा. पण आता अर्जुन मात्र मागेच लागला बाबा या तन्वीच्या. तो म्हणतो बरोबर बोलल्या मिसेस सायली, रविराज काकांनी घेतलेल्या पारखून पुराव्याबद्दल म्हणजे सिनियरने कुठल्या पुराव्याच्या आधारे हे मान्य केलंय की ही प्रियाच तन्वी आहे म्हणून. ते पुरावे आता मला शोधले पाहिजे. आता ते पुरावे सादर करतील की हे मिस्ट्री काय आहे, या मिस्ट्रीची किल्ली म्हणजेच ते पुरावे आहेत. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, तो तुळशीपत्राच्या मागे लागेल आणि एक्झॅक्टली तेच झालंय. पण आता कसं झालंय, काय झालंय ते पुढे बघत राहा. आता ही सायली पहाटे येते खाली बेडरूमच्या आणि बडबडतच असते. यांना काही कळतच नाही, उगाचच मागे लागले प्रियाच्या. आता सायली येण्याच्या आधीच प्रिया किचनमध्ये चहा आणि काहीतरी बनवत असते. सायली तिच्या समोर येते आणि म्हणते प्रिया. लगेच ही प्रिया म्हणते काय आहे. आता सायली म्हणते अगं अस्मिताताई आणि तू तर कॉफी पिता ना, मग चहा कोणासाठी घेऊन चालली आहे. आता ही प्रिया म्हणते आईसाठी घेऊन चालले माझ्या, आणि नाश्ता पण घेऊन चालले. तुझी काही हरकत आहे का. सायली म्हणते माझी कशाला हरकत असेल प्रिया, अगं तू तुझ्या आईची इतकी छान काळजी घेतेस ते बघून आनंदच होईल ना सगळ्यांना, आणि प्रतिमा आत्याला सुद्धा आनंदच होईल. आता ती जात असते तेव्हा पुन्हा सायली म्हणते ऐक ना. आता लगेच प्रिया वैतागून म्हणते काय ग आता. सायली म्हणते अगं म्हणजे प्रतिमा आत्याशी जरा सांभाळून बोल हं, त्या पटकन दुखावतात ग, तुझा आवाज प्लीज वाढवू नकोस हं. म्हणजे तू त्यांच्याशी जितकी प्रेमाने बोलशील ना आता तितकं त्यांना लवकर पटेल की तू त्यांचीच मुलगी आहेस. आता प्रिया तिच्याकडे रागाने बघते बरं का प्रेक्षकांनो, आणि तिला म्हणते बरं झालं का तुझं, आता या सगळ्यासाठी खरंच थँक्यू. आता जाऊ का मी, माझ्या आईला थंड चहा देऊ का नाही तर. आता सायली म्हणते नाही जा. आणि प्रेक्षकांनो आता ही प्रतिमा त्याकडे जाते ना तेव्हा फार मजा येते तिची. आता ती ॲक्च्युली चांगलं बनायचं नाटक करते, पण बघा काय होतं. आता ही सायली मनातल्या मनात विचार करते प्रिया गेल्यावर, प्रिया कशीही असली ना तरी ती तिच्या आईला आपलंसं करायचा प्रयत्न करते आणि हे विनाकारण तिच्यावर संशय तर लगेच त्यांनी पुढचा सीन दाखवलाय. या प्रतिमा त्यांच्या खोलीमध्ये काहीतरी त्या मनी प्लांटची रोपं अशी कापत असतात. तेवढ्यात आता प्रिया जाते तिथे आणि म्हणते आई हे बघ मी तुझ्यासाठी खास म्हणून गरमागरम चहा आणि नाश्ता सुद्धा घेऊन आली आहे, ये पटकन येऊन खाऊन घे हां. आता या प्रतिमा त्या खाणाखुणा करून सांगत असतात की मी नंतर घेईल, तू इथे ठेव. आता हिला काही समजे ना प्रियाला, पण ती नुसती म्हणते हां ओके बरं ए आई मी काय म्हणते बघ, ये ना ये तू ये ना इकडे ये. आता ती हात धरते बरं का प्रतिमा आत्याचा, आणि त्या प्रतिमा आत्याला म्हणते की ये ना आई तू बस ना बस, मी लांबून बोलते हां तुझ्याशी, मी इथे बसते. आता तिने तो ट्रे ठेवलाय तिथे गादीवर आणि आता प्रतिमा आत्याला आपुलकीने तिने तिथे बसवलंय. मला या सीनमध्ये खूप हसू आला प्रेक्षकांनो, कारण तुम्ही प्रियाचे एक्सप्रेशन्स बघा या सीनमध्ये. म्हणजे काही मालिकांना अशा खूप एंटरटेनिंग असतात आणि त्यातली एक मालिका आहे आपली ठरलं तर मग. आता ही प्रिया म्हणते अगं आई मी तुझ्यासाठी पहाटे उठून नाश्ता केलाय. आता प्रतिमा त्या अशा बघत असतात त्या नाश्त्याकडे. मग प्रिया म्हणते अगं आई मला तुझी खूप काळजी वाटते ग, म्हणजे तुला सांगते मी, अगं तुझ्या विचाराने मला रात्रभर झोप लागत नाही ग आई, काय सांगू तुला. आता नाटकं करते, बारीक तोंड करते आणि म्हणते आई तुझा विश्वास बसला ना ग, मीच तुझी मुलगी आहे म्हणून. अगं तुला गैरसमज झाला होता ना आई, नाही म्हणजे तुला वाटत होतं की मी तुझी मुलगीच नाहीये म्हणून तुझ्याशी मी बोलायला आले ग आई. त्या प्रतिमा त्या असा मोठा श्वास घेतात. आता प्रिया म्हणते अगं आई तुला सांगते मी ऐकलं ना की तुला वाटतंय मी तुझी मुलगी नाहीये, मी ऐकलं तेव्हा मला फार वाईट वाटलं ग आई. अगं तू मला जन्म दिला ग आई. अगं तू म्हणजे मी जेव्हा लहान होते ना तेव्हा तू मला 1 मिनिट सुद्धा नजरेआड होऊ द्यायची नाहीस गो आई, अगदी फुलासारखं जपायची ग आई मला तू. आता हे प्रत्येक आई वडील करतातच.
असो, आता प्रिया पुढे बोलते, आई तुझं ते प्रेम कुठे गेलंय ग, आणि आता रडायचं नाटक करते. ही ऍक्टिंग खूप छान करते प्रेक्षकांनो. रॅदर हिची ऍक्टिंग अशी बघावीच वाटते मला. पण आता या प्रतिमा त्या तिच्याकडे नुसतं बघू लागल्या निरखून. आता पुढच्या सीनमध्ये त्यांनी चैतन्य आणि अर्जुनचं बोलणं दाखवलंय. आता चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन काय बोलतोय तू, ही म्हणजे तन्वी रविराज सरांची मुलगीच नाहीये. बिचाऱ्या चैतन्यावर बॉम्बच पडलाय. अर्जुन म्हणतो, अरे बाबा तन्वी मुलगी आहे रविराज काकाची, पण तन्वी ही खरी तन्वी नाहीये, म्हणजे प्रिया ही तन्वी नाहीये असं सांगायचंय मला तुला. आता चैतन्य म्हणतो, अरे बाबा थांब जरा, माझं कन्फ्युजन होऊ लागलंय. प्रिया तन्वी, तन्वी प्रिया, अरे हे किती अवघड होत चाललंय अर्जुन. अर्जुन म्हणतो, अरे उलट आता सगळं कोडं उलगडतंय. अरे ती तन्वी अशी विचित्र का वागते ना ते कळलंय मला, ती तन्वी नाहीच आहे खरी. आता चैतन्य नुसतं आश्चर्याने बघत असतो त्याच्याकडे, अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, अरे ती काहीतरी मोटिव्ह घेऊन आली आहे, ती तन्वी बनण्याचं नाटक करतीये. चैतन्य म्हणतो, ए अर्जुन ए बाबा, अरे जरा विषय सेन्सिटिव्ह आहे, जरा सांभाळून. आरोप खूप सेन्सिटिव्ह करतोयस तू. हे बघ, तू जर सिद्ध केलं नाही ना हे सगळं, तर तुझे आणि रविराज काकाशी संबंध कायमचे तुटतील. अर्जुन म्हणतो, अरे हो, म्हणूनच मी सध्या काही बोलत नाहीये, पण मी सिद्ध करेल हे की त्याने चुकीच्या मुलीला तन्वी म्हणून एक्सेप्ट केलंय. अरे बाबा, माझं तर माझी बायको पण ऐकत नाहीये या बाबतीत. त्या म्हणाल्या की तुमची वकिलीगिरी बंद करा आता, नाही शांत बसा आता. नाही, माझ्या तोंडावर निघून गेला रे त्या चैतन्य. हसायला लागतो आता त्याला, आणि आता सॉरी पण म्हणतो त्याला. पण आता बघा प्रेक्षकांना, सगळ्यात भारी सीन आहे हा पुढचा. प्रिया प्रतिमा त्याला काय म्हणते बघा. आजचा माझा आवडलेला सगळ्यात भारी सीन आहे हा. प्रिया म्हणत असते प्रतिमा त्याला, आई मला माहितीये ग, त्या सायलीने तुझे कान फुंकले ना माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये त्या सायलीने सगळं वाईट साईड भरलं ना. अगं मला माहितीये ग सगळं हे, ही सायली ना खूप वाईट आहे. आता त्या प्रतिमा त्या तिला खाणाखुणा करून सांगत असतात की सायली खूप चांगली आहे, अगं तिच्याबद्दल असं बोलू नको, असं त्या म्हणजे सायली चांगली आहे म्हणून असं छान म्हणून त्या खाणाखुणा करत असतात. म्हणजे प्रियापेक्षा मी हुशार आहे प्रेक्षकांनो. बघा मला कळतं प्रतिमा त्या काय बोलतात ते. आता ती प्रिया अशी बघायला लागते आणि म्हणते, काय बोलतीये आई, काही कळतच नाही बाई मला. आता त्या प्रतिमा त्या म्हणत असतात की मी आणि छान. आता तिने तेवढे 2 शब्द बरोबर पकडले आणि म्हणते, हो आई बरोबर आहे तुझं, अगं मी खूप छान आहे, अगं हे लक्षात ठेव तू, मी खूप चांगली आहे बरं का. ती सायली आहे ना, ती खूप आतल्या गाठीची मुलगी आहे. आता त्या प्रतिमा त्या स्तब्ध होऊन जातात बिचाऱ्या. ती प्रिया म्हणते, आई अगं तिने मला खूप त्रास दिलाय ग, अगं ती प्रेमळ असल्याचं नाटक करते फक्त, तू फसू नको हा तिला. अगं आई सगळं खोटं खोटं आहे ते, मी छान आहे, मी कशी आहे, मी चांगली आहे, आणि ती सायली चांगली नाहीये. आता ती सुटकेचा निश्वास सोडते, म्हणजे तिला जे बोलायचंय ती बोलून मोकळी झाली आहे. आणि पुढे म्हणते, अगं आई मी तुला तेच सांगायला आले होते, आता मी येते हं. प्रतिमा त्याला काही समजेना, आता हिच्याशी खाणाखुणा करून बोलावं तर कसं बोलावं. प्रिया आता ती प्रतिमा त्याला म्हणते, आई तू नाश्ता करून घे हं, गरमागरम नाश्ता आणि चहा करून घे हा नाश्ता. आता जात असते ती आणि पुन्हा एकदा अशी मागे वळते आणि म्हणते, ए आई विसरू नको, कोणी काही जरी बोललं ना तुला तरी लक्षात ठेवायचं, तुझी मुलगी कोण आहे, मीच आहे तुझी मुलगी. आता तिला असं 3-3दा कन्व्हिन्स करू लागली ती प्रतिमा आत्याला. अरे ठीक आहे, त्या प्रतिमा आत्या सगळं विसरल्या आहेत, पण ते येड्या आहेत का, म्हणजे त्यांना समजतं ना कोण कसं वागतं कोण कसं नाही. प्रेक्षकांना सॉरी पण मी आजचा एपिसोड खूपच एन्जॉय केला. जरा उशिरा आलाय आजचा एपिसोड, पण फार भारी आहे आजचा एपिसोड, एकदम धमाकेदार. आणि ह्या म्हणजे सीनवरती त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय. प्रतिमा आत्या अशा विचार करत बसतात, ही खरंच आपली कट्टी असेल का. असो, तर आता पुढच्या भागात आपण बघतोय अर्जुनने अगदी करेक्ट माणसाला पकडलंय, सुमनला तो विचारतो, ए सुमन काकू तुम्हाला ना मानलं पाहिजे, म्हणजे प्रिया तन्वी आहे हे जे तुम्ही ओळखलं ना, तुम्ही ग्रेटच आहात खरंच. मग आता सुमन सांगते, अरे किती सोपं आहे, तन्वीच्या उजव्या पायावर जन्मखूण आहे ना तुळशीपत्राची, त्याच्यावरून तर ओळखलं मी की तीच खरी तन्वी आहे. मग आता अर्जुन ठरवतो की काही झालं तरी ती जन्मखूण पाहायलाच पाहिजे. आणि अचानक त्यांनी ती जन्मखूण सायलीच्या पायावर दाखवली आणि अर्जुन ती बघतो सुद्धा. बापरे प्रेक्षकांनो, वाटलं नव्हतं ते एवढ्या लवकर रिव्हील करतील. मला तर अजूनही असं वाटतंय की स्वप्न आहे की सत्य, पण आता त्यांना रिव्हील तर करावंच लागेल. पण प्रेक्षकांनो खरं सांगा, माझा अंदाज बरोबर होता की नाही. आतापर्यंत खूप जणांनी तुळशीपत्रावर
कमवून घेतलंय, पण माझा अंदाज शेवटी बरोबर निघाला. म्हणजे चला मी हुशार आहे ही खात्री माझी पटली आहे प्रेक्षकांनो. पण तुम्हाला एक पर्सनल सांगू का, मी माझ्या मिस्टरांशी चॅलेंज पण लावली होती आणि मी जिंकले आणि आता मला एक ड्रेस पण मिळणार आहे. ते मला म्हटले होते की ते एवढ्या लवकर रिव्हील करणार नाही. मी म्हटलं करतील आणि तसं झालंय. आता प्रेक्षकांनो आता एक एक कमेंट तर होऊनच जाऊ द्या, प्रत्येकाने एक एक लाईक सुद्धा. प्रेक्षकांनो उद्या आपण लाईव्ह येऊन गप्पा मारायच्या का? उद्या ना मी आमच्या शेतावर जाणार आहे. जमलं तर मी तिथून लाईव्ह येईल. तुम्ही सगळेजण कनेक्ट असाल ना, मला नक्की कमेंट करून कळवा हं. मग मी लाईव्ह यायचा प्रयत्न करेल. म्हणजे मी एकदा दोनदा आली आहे लाईव्ह, जरा मला टेन्शन येतं, पण तुम्ही सगळ्यांनी मला रिप्लाय करून सांगा की लाईव्ह येऊन आपण चर्चा करायची का? मला नक्की कमेंट करून कळवा हं. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. आजचा एपिसोड धमाकेदार होता. एक एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.